नमस्कार डीलर मित्रांनो, माझं नाव पवन सूर्यवंशी. मी गेल्या 20 वर्षापासून तिबेटची डीलरशिप 2 डिस्ट्रिक्टमध्ये चालवली आणि त्याआधी मी 3 वर्ष ॲज अ TVSचा वर्कशॉप सुपरवायझर म्हणून काम केलं आणि गेल्या 5 वर्षापासून मी टू व्हीलर डीलर्सला डिजिटली त्यांचा बिझनेस कसा ग्रो करायचा त्याविषयी हेल्प करतो. माझ्या जीवनाचं एक उद्दिष्ट आहे, जसं आता तुमच्याकडे एक सेल्स मॅनेजर आहे, वर्कशॉप मॅनेजर आहे, अकाउंट मॅनेजर आहे, त्याचप्रमाणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला सोशल मीडिया मार्केटरची आवश्यकता 100% भासणार आहे आणि तो सोशल मीडिया मार्केटर बनवून घेणं आणि तुमचे लाखो रुपये ट्रॅडिशनल मार्केटिंगवर खर्च होत असणारे वाचवणं हा आहे. मित्रांनो, आपण व्यवसाय कशासाठी करतो? आपला मेन उद्देश व्यवसाय करण्याचा असतो, प्रॉफिट कमवणं, पैसा कमवणं. पण हा प्रॉफिट जो आहे आपला हा दिवसेंदिवस काही कारणास्तव कमी होत चालला. त्यातले महत्त्वाचं कारण म्हणजे, जसं नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये आज कॉम्पिटिशन उरलेली नाही. जसं जिओ, एअरटेल, BSNL या 3च कंपन्या आज टॉपला आहेत. त्याचप्रमाणे इतर इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन कमी होते, पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन ही वाढत चालली. कॉम्पिटिशन एवढी वाढत चालली आहे की किराणा दुकानासारख्या ऑटोमोबाईल डीलरशिप दिवसेंदिवस वाढत आहेत आणि यापुढेही वाढत राहणारच. त्यानंतर दुसरं कारण BS4, BS6 गव्हर्नमेंटचे काही नियम आहेत, त्याच्यामुळे प्राइसेस खूप वाढलेले आहेत आणि प्राइसेस जेवढं वाढत आहेत तेवढा आपला प्रॉफिट कमी होत चालला आहे. त्यानंतर कंपन्यांचे नॉर्म्स, CI नॉर्म्स आहेत, ते प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे नॉर्म्स असतात आणि प्रत्येक नव्या मॉडेलसाठी आता नवा खर्च आपल्याला करावा लागतो. त्यानंतर आता प्रत्येक कंपनी जी ती ऑनलाईन बुकिंग करायला लागली. आज ऑनलाईन बुकिंगचा सरळ सरळ अर्थ होतो की कंपनीच्या खिशात पैसा जातो आणि आपला कॅश फ्लो कमी होणार. आणि सर्वात महत्त्वाचं जर रिझन काही असेल तर सर्व दुनिया आता डिजिटल झाली, पण आपण अजूनही त्याच प्रोफेशनल ट्रेडिशनल मार्केटिंगने आपला व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करतो. तर मार्केटिंग म्हणजे काय? मार्केटिंगचा अर्थ असा असतो की आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विषयी लोकांपर्यंत आपल्या प्रोडक्टची माहिती पोहोचवणं आणि त्याला ते प्रोडक्ट खरेदी करायला लावणं. म्हणजे थोडक्यात त्या प्रोडक्टविषयी माहिती देणं हे आहे. पण मार्केटिंग म्हणजे विक्री नव्हे. पण जोपर्यंत आपण प्रभावी मार्केटिंग करत नाही तोपर्यंत आपण विक्रीही करू शकत नाही. जो दिखता है वो बिकता है, ये तो सबको पता है, पर जो दिखता है वो बिकता है और जिसका ज्यादा दिखता है उसी का ज्यादा बिकता है, ये पता हुए भी कुछ लोग उसे अनदेखा करते हैं. जो दिखता है वो बिकता है, ये तो सबको पता है, पर क्या दिखा है, कब दिखा है, किसको दिखा है, कहाँ दिखा है, कैसे दिखा है, किधर दिखा है, ये जिसको समझ में आ गया उसे मार्केटिंग समझ में आ गई. मार्केटिंगचे 5 प्रत्येक प्रोडक्टसाठी वेगवेगळे सेल्स बनत असतात. आज आपला जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची गरज सगळ्यांना आहे. काही काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस अशा असतात की त्या पर्टिक्युलर व्यक्तींनाच लागतात, गरिबांना लागतात, श्रीमंतांना लागतात किंवा वेगवेगळ्या व्यक्तींना लागतात. पण आपलं जे प्रोडक्ट आहे म्हणजे टू व्हीलर जे प्रोडक्ट आहे त्याची गरज सगळ्यांना आहे, गरिबापासून श्रीमंतापर्यंत. म्हणजे आपली टार्गेट ऑडियन्स जी ती एकदम ओपन टार्गेट ऑडियन्स, म्हणजे प्रत्येकाला आपली गाडीची गरज लागते. पण त्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कराव्या लागतात. आपल्या घरा शेजारी पण कोणी राहत असेल तरी पण आपल्याला त्या प्रोडक्टची माहिती क्रिएट करणं, ते सोशल मीडियावर त्याचं अवेअरनेस क्रिएट करणं, ब्रँडिंग करणं हे आपल्याला करणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतर ज्या व्यक्तीला ती गाडी घ्यायची त्या व्यक्तीला आपली ब्रँडिंग अवेअरनेस जर दिसलं, त्यानंतर तो रिसर्च करतो आणि त्यानंतर मग त्याला इंटरेस्ट क्रिएट होतो आणि मग त्यानंतर सेल्स होतो. हा आता बायर पर्सना झाला आहे. बायर पर्सना म्हणजे वस्तू खरेदी करायची जी पद्धत आहे ती आता बदललेली. आता कस्टमर स्वतः रिसर्च करायला लागलाय, त्याला त्याचे रिव्ह्यू बघायला लागलाय आणि त्यानंतर मग त्याला जर आपले रिव्ह्यू आवडले, आपली सर्व्हिस आवडली, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तो आता आपली बाईक किंवा स्कूटर चॉईस करायला लागलाय. कारण काय झालंय की आता हर गली में किराणा दुकान जैसी डीलरशिप खुल गई. त्यामुळे जरी आपलं प्रोडक्ट किती स्ट्रॉंग राहिलं, जरी आपल्या कंपनीने किती ब्रँडिंग केलेली असली तरी आज त्याला चॉईसेस एवढ्या मिळालेल्या आहेत की तो लगेच शिफ्ट होऊ शकतो. त्यानंतरचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे की का डिजिटल मार्केटिंग करावी. आजपर्यंत आपण जी मार्केटिंग करत आलो ती ट्रॅडिशनल मार्केटिंग आहे. पेपरला लिफलेट टाकणं, ब्रॉडकास्ट टीव्ही, छोटे मोठे टीव्ही चॅनलला ऍड देणं, रेडिओ विज्ञापन करणं, होर्डिंग्स लावणं,
किंवा टेलिकॉलिंग मार्फत मार्केटिंग करणं, किंवा घरी घरी जाऊन ब्रॉचर वाटणं, किंवा आता सगळ्यात खर्चिक जे असतं मेला प्रदर्शन, इथे आपण हजारो रुपये देऊन ते स्पॉन्सरशिप घेतो आणि मग हे करतो. आता याच्यातला कुठल्याही प्रकार जर तुम्ही केला तर प्रत्येक प्रकारला तुम्हाला पैसे लागणारच. याच्यातला कुठलाही प्रकार फ्री मध्ये अवेलेबल नाही. हे ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये कुठल्याही तुम्ही केलं, तुमचं प्रिंटिंग प्रेस जरी स्वतःची असली तरी पैसा तर लागणारच आहे. टेंटवालाही तुमचा नातेवाईक असला तरी पैसा लागणार आहे. थोडक्यात काय तर ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पैसा लागतो आणि रिझल्ट जे त्याची काही गॅरंटी नाही. आज तुम्ही 10,000 लिटरेट पेपरला वाटले किंवा घरोघरी जाऊन वाटले तरी त्याचं आउटपुट काय, आधी काय मिळायचं, आधी मिळायचं व्यवस्थित, पण आता डिजिटल झाल्यामुळे त्या गोष्टींना तो रिस्पॉन्स मिळणं शक्य होत नाही. ह्या प्रेझेंटेशन मध्ये मी डिटेल त्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही हे प्रेझेंटेशन पुन्हा परत चेकही करू शकता. मी तुम्हाला व्हिडिओही पाठवणार आहे आणि प्रेझेंटेशनही पाठवणार आहे. पण मला जे सांगायचं आहे ते मी शॉर्टकट मध्ये, तुमचा वेळ महत्वाचा आहे मला माहिती आहे, त्यामुळे महत्वाचे मुद्दे मी याच्यात कन्सिडर करून तुम्हाला याच्यात पॅकेज मध्ये काय मिळणार आहे त्या गोष्टी सांगतोय. तर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, गुगल या सगळ्यांचा एक आपण जर त्यांचा व्यवस्थित वापर केला तर आपण तिथे फ्री मध्ये मार्केटिंग करू शकतो, किंवा पेड मार्केटिंग करायची असेल तर पेड मार्केटिंगसाठी हा सेटअप करणं आधी आवश्यक आहे. तर या सेटअप मध्ये काय मिळणार आहे, किंवा आपण त्याच्या आधी हे जाणून घेऊ की डिजिटल मार्केटिंग का गरजेची आहे. मोबाईलवर ना जवळपास प्रत्येक जण 3 तास तरी कमीत कमी राहतो. एक सर्वेनुसार समजलेलं आहे की एक मनुष्य साधारण दिवसभरामध्ये 80 वेळा मोबाईल चेक करतो आणि 84% लोक सकाळी उठल्याबरोबर 15 मिनिटाच्या आत मोबाईल चेक करतात. आज मोबाईल हा असा एक म्हणजे वस्तू झालेली की त्यावरच आपलं जवळपास सगळं काम चालत असतं. त्यामुळे मोबाईलवर मार्केटिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग करणं खूप आवश्यक झालेलं आहे. आणि त्यासाठी मीच का योग्य व्यक्ती आहे आणि तुमच्या गरजा मीच कशा पुरवू शकतो ते मी तुम्हाला आता सांगू इच्छितो. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे मी स्वतः 20 वर्ष टीव्हीची डीलरशिप चालवली, त्यामुळे या इंडस्ट्रीचं मला A to Z नॉलेज आहे आणि ग्राउंड लेवल पासून काम केलेलं आहे. मी ॲज अ वर्कशॉप सुपरवायझर पासून काम केलेलं आहे, त्यामुळे मी तुमच्या समस्या जाणू शकतो चांगल्या प्रकारे. आणि त्यातल्या त्यात माझा जो पर्पज आहे तो खूप डिफरंट पर्पज आहे. माझा उद्देश असा नाही की मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचे ज्या बाकी इतर लोक जे करतात त्याप्रमाणे काही करावं, पण माझा उद्देश असा आहे की ह्या सर्व डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून, म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम नव्हे तर गुगल, व्हॉट्सअप, वेबसाईट यांचा योग्य वापर कसा करायचा आणि तुमच्यासाठी तुमचा किंवा तुम्हाला डिजिटल मार्केटर बनवणं हा माझा पवित्र उद्देश आहे. आणि त्या पवित्र उद्देशाच्या माध्यमातून मी एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. बाकी डिजिटल मार्केटर काय करतात, आजकाल जेवढे डिजिटल मार्केटर आहे, तुम्ही कुठल्या एजन्सीला जर काम दिलं तर ते तुमच्या 20 ते 30 पोस्ट बनवतील आणि 5 ते 10 रील बनवतील आणि ते तुमच्या सोशल मीडियाला अपलोड करतील आणि त्यासाठी ते तुमच्याकडून महिन्याला 7 ते 10 हजार रुपये तुम्हाला पेड करावे लागतील त्यांना. थोडक्यात 84,000 ते 1,20,000 रुपये तुम्हाला त्यांना वार्षिक द्यावे लागतील. आणि त्याच्या नंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट काय मिळणार याची काही गॅरंटी नाही. तुमची ब्रँडिंग होईल, अवेअरनेस होईल, काही ना काही प्रमाणात तुम्हाला त्याचं ब्रँडिंग आणि अवेअरनेस होणार आहे, पण तुम्हाला सेल्स, फॉलोअप, लीड्स ह्या गोष्टी याच्यातून साध्य होत नाही. फक्त ब्रँडिंग आणि अवेअरनेस साठी तुम्ही डिजिटल मार्केटरला 1,00,000 रुपये, 1,20,000 रुपये द्यावे लागतील. पण मी या सगळ्यांचा विचार करून एक 360 डिग्री डिजिटल मार्केटिंग इकोसिस्टीम तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुमची ब्रँडिंग पण होईल, फॉलोअप पण कसा करायचा ते पण होईल, नर्चर कसं करायचं कस्टमरला ते पण होईल, लीड जनरेशन कशी करायची ते पण होईल. म्हणजे एक 360 डिग्री मार्केटिंगचं तुमचं टेन्शन यातून संपणार आहे. आता जर तुम्हाला जास्तीत जास्त सेल पाहिजे असेल तर माझ्या मते या 6 गोष्टींची सगळ्यात मोठी गरज आहे. आणि त्या 6 गोष्टी अशा आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे दिवसभरात येणारी जी इन्क्वायरी ती वाढली पाहिजे. ट्रॅफिक ज्याला म्हणतो आपण, ती ट्रॅफिक जेवढी जास्त असेल तेवढा तुमचा जास्त सेल होईल. त्यानंतरची दुसरी गोष्ट येते, त्यानंतर तुम्ही त्या कस्टमरचं वेलकम कसं कर ह्यावर ते सगळं अवलंबून. दुसरी गोष्ट ती महत्वाची. तिसरी गोष्ट, कस्टमर आल्यानंतर त्याला तुम्ही तुमचं प्रोडक्ट जे आहे बाईक किंवा स्कूटर त्याला प्रेझेंट कसं करता, त्या प्रेझेंटेशनलाही तेवढंच महत्व आहे. त्या इंडियन मेंटॅलिटी अशी आता तर
फ्रीचा एक जमाना झालाय, तुम्ही त्या बाईक आणि स्कूटर सोबत आणखी काय फ्री देतात, ही एक मेंटॅलिटी झाली. त्यानंतर कस्टमरला नर्चर कसे करतात, आज लाख 1.5 लाख रुपयाची गोष्ट झालेली आहे, त्यामुळे ऑन द स्पॉट कुणी लगेच पैसे घेऊन डायरेक्ट सेल बाईक घेणारे किंवा स्कूटर घेणारे लोक कमी असतात. तर त्यानंतरची जी प्रोसेस आहे तर तिच्या मनात इंटरेस्ट क्रिएट झाल्यानंतर त्याला नर्चर करणं खूप महत्वाचं आहे. आज जर तुमच्याकडे महिन्याला 300 इन्क्वायरी येत असतील आणि तुमचा सेल जर 30-40 गाड्यांचा असेल, तर याचा अर्थ बाकीच्या लोकांनी गाडी घ्यायची नव्हती, सहज टाइमपासला आले होते, असा होत नाही. त्यामध्ये सगळ्यात मोठा हा फॅक्टर येतो की नर्चरिंग कशी होते त्या कस्टमरची. आणि नर्चरिंग करण्यासाठी आपल्याकडे आपण याच्यामध्ये त्या गोष्टीचा विचार करून ट्रेनिंग मध्ये तुम्हाला तेही शिकवलं जाणार की कस्टमरची नर्चरिंग कशी करायची, कस्टमरचा फॉलोअप कसा घ्यायचा. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, आज ट्रॅफिक जर तुम्हाला वाढवायचे असेल, कारण सगळा महत्वाचा मुद्दा ट्रॅफिक आहे, तर ट्रॅफिक वाढवण्यासाठी तुम्हाला मार्केटिंग करणं गरजेचं आहे. आणि ते मार्केटिंग करताना मग इतकं सेटअप आपल्याला तयार करावं लागेल की जेणेकरून या सगळ्या 6 पॉईंट आपल्याला कव्हर करता येतील. तर त्यामुळे मी हे जे इकोसिस्टीम बनवली आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं तुमचं फेसबुक पेज तयार होणार आहे, इंस्टाग्रामचं एक बिझनेस पेज तयार होणार आहे. आता फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज ह्या दोन गोष्टी आवश्यक कशा आहेत, तर जी ओल्ड जनरेशन आहे ती जवळपास फेसबुकवर जास्त असते आणि यंग जनरेशनची ती इंस्टाग्रामवर असते. तिसरी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे युट्यूब चॅनल. त्याच्या आधी मी फेसबुक पेजच्या बाबतीत एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही जे प्रोफाईल तुमचं जे फेसबुकला अकाउंट असतं त्याला प्रोफाईल म्हटलं जातं आणि पेज याच्यासाठी आवश्यक आहे की आपण तिथे ऍड्स लावू शकतो. पेजवर तुम्ही लाखो फॉलोअर्स बनवू शकता आणि डायरेक्टली पेड ऍड लावायचे असतील तरी तुम्हाला पेजची आवश्यकता असते. त्यामुळे प्रोफाईल जे आहे ते वेगळं आहे आणि पेज वेगळं आहे. त्यानंतर मग युट्यूब चॅनल तुम्हाला मिळणार आहे. युट्यूब चॅनल यासाठी आवश्यक आहे की युट्यूबवर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. आपण आपल्या व्हेकलचे जे प्रेझेंटेशन, आता लोक दुसरीकडे जाऊन आपल्या बाईक किंवा स्कूटर विषयी बघतात, पण तेच काम आपण आपल्या युट्यूब चॅनलवर क्रिएट करू शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आपण म्हणू शकतो टेस्टिमोनियल, ग्राहकांचे टेस्टिमोनियल. आपण ग्राहकाला लाख प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला की आमच्याकडे हे आमच्याकडे ते, पण ग्राहकाला ते लवकर लक्षात जरी आलं तरी तो कन्व्हिन्स होत नाही. पण तीच गोष्ट एखादा कस्टमर सांगत असेल की मला या बाईकमुळे ना चांगला मायलेज मिळतोय, मला या बाईकचं आहे ना सॅटिस्फॅक्शन चांगलं मिळतंय, मला कम्फर्ट चांगलं मिळतंय, हे जो दुसरा कस्टमर सांगत असेल, म्हणजे टेस्टिमोनियल जे आहे ते आपलं मार्केटिंगचं काम खूप इझी करतात. थोडक्यात काय, तर आपण मोठ्या मोठ्या कंपन्या स्पॉन्सर अँबॅसेडर बनवतात आपल्या प्रोडक्टची माहिती द्यायसाठी, पण आपल्यासाठी आपला अँबॅसेडर कोण आहे, आपला ग्राहक आहे. आणि त्याच्याकडून जर आपण त्याचे रिव्ह्यू घेतले तर ते आपल्याला खूप बेनिफिशियल करतात. चौथी गोष्ट तुम्हाला याच्यात मिळणार आहे गुगल मॅप बिझनेसचा प्रोफाईल सेटअप. आता फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब हे 3 वेगवेगळे प्लॅटफॉर्म जे आहेत ते काय काम करतात, फेसबुक आणि इंस्टाग्राम काय करतं, आपलं ब्रँडिंग आणि अवेअरनेस करतं. युट्यूब काय करतं, कस्टमरला ती वस्तू घेण्यासाठी प्रवृत्त करतं, म्हणजे तिथे माहिती आपण उपलब्ध करून देतो जेणेकरून कस्टमरचं डिसिजन पक्क होईल. आणि ते झाल्यानंतर जेव्हा कस्टमर रिसर्च करतो तेव्हा तो त्या शोरूमचं नाव आपल्या गुगलवर बघतो, त्या बाईकचं नाव गुगलवर बघतो, आणि जेव्हा आपलं प्रोफाईल जेव्हा बघतो तो, तर तिथून आपल्याला लीड्स मिळतात. म्हणजे हे डायरेक्ट गुगल जे आहे ते आपल्याला ग्राहक देणारं एक मशीन. तिथून डायरेक्ट कस्टमर आपल्याला कॉल करू शकतो, आपले रिव्ह्यू चेक करू शकतो, आपल्या लोकेशन पर्यंत पोहोचू शकतो, आपल्याला कॉल करू शकतो. असे बरेच प्रॉफिट आपल्याला गुगल मॅप बिझनेस पासून मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं आणखी वेबसाईट. आज वेबसाईट बनवायचं म्हटलं तर 25-30 हजार रुपये खर्च येतो, पण तीच वेबसाईट तुम्हाला या पॅकेज मध्ये मिळणार आहे. पॅकेजची किंमत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, हा प्रेझेंटेशन पूर्ण बघा. पॅकेजची किंमत खूप कमी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी मिळणार आहे जे भारतात काय जगात कोणी देऊ शकत नाही. या पद्धतीने मी एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे सगळं. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप मार्केटिंगचं एक सॉफ्टवेअर मिळणार, कारण फॉलोअप जर करायचं असेल तर व्हॉट्सअप हे एक बेस्ट टूल आहे जिथे आज आपण इझिली बिना पैशाने मार्केटिंग करू शकतो. त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंग कशी करायची, व्हॉट्सअपवर मार्केटिंग जी आहे ती सगळ्यात इझी मेथड आहे, पण आपण त्याचा 1% वापर घेत नाही, कारण त्याविषयीचं नॉलेज आपण घेतलेलं नाही. व्हॉट्सअपवर मार्केटिंग एकदम इझिली केली जाऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअप मार्केटिंगचा एक कोर्स पूर्ण यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर मोठ्या मोठ्या कंपन्या आज आपलं काम ऑटोमेशनने करतायत. म्हणजे प्रश्न काही कस्टमरचे असतील मनात तर ते चॅटबॉटच्या माध्यमातून तिचे उत्तर मिळतात, म्हणजे आपला टाइम वाचतो. तर हा चॅटबॉट पण तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर बोनस मधून तुम्हाला एक प्रोडक्टिव्हिटी ऍप्स आणि टूल्स, म्हणजे घंटों का काम मिनिटों में करण्यासाठी भरपूर सारे असे ऍप्स आहेत की जे आपलं काम
म्हणजे तासाचं काम 10 मिनिटात करतील, या टाईपचे बरेचसे टूल्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार. त्यानंतर एआय आज एवढं डेव्हलप झालेलं आहे, तर आपल्या बिझनेससाठी आपण एआयचा कसा वापर करू शकतो ते पण या प्रेझेंट पॅकेज मध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आज सगळ्यात महत्वाचं, कस्टमर जर कन्व्हिन्स होत असेल तर काहीतरी इमोशन क्रिएट करणं गरजेचं आहे. ते इमोशन क्रिएट करण्यासाठी पॉवरफुल मेसेजेस कसे पाठवायचे, पोस्ट कशा क्रिएट करायच्या, व्हिडिओ कशा क्रिएट करायच्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंग मध्ये मिळणार. तर फेसबुक काय करतं, ब्रँडिंग करतं. इंस्टाग्राम ब्रँडिंग करतं. युट्यूब काय करतं, एज्युकेशन देतं, डिसिजन घ्यायला लावतं. गुगल लीड जनरेशनचं एक मशीन आहे आणि तिथे आपली ट्रस्ट बिल्ड होते. वेबसाईट जे ते तुमच्या बिझनेसचं मेनू कार्ड आहे. व्हॉट्सअप जे ते इझिएस्ट वे टू कस्टमर पर्यंत पोहोचायचं आहे, नर्चर करायचं आहे. आणि व्हॉट्सअप चॅटबॉट जे ते तुमचं कॉस्ट इफेक्टिव्ह आणि मॉडर्न वे ऑफ कम्युनिकेशन आहे. तर ह्यामध्ये फेसबुक पेज काय काम करतं आणि कशासाठी आवश्यक आहे हे दिलेलं आहे. हे तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये परत एकदा बघू शकता. मी आता हा जो पार्ट आहे हा कॅरी फॉरवर्ड करतोय, म्हणजे फेसबुक पेजवर काय काय आपण कॉन्टेंट टाकला पाहिजे वगैरे त्याची सगळी माहिती या पोस्ट याच्या प्रेझेंटेशन मध्ये आहे. इंस्टाग्राम कशासाठी आवश्यक आहे आपल्याला, इंस्टाग्राम टू व्हीलर डीलरसाठी कसं महत्वपूर्ण राहू शकतं, इंस्टाग्रामवर आपण काय काय टाकू शकतो, त्यानंतर युट्यूब चॅनल आपल्यासाठी का फायदेशीर आहे याची डिटेल माहिती या प्रेझेंटेशन मध्ये आहे. युट्यूबवर आपण काय काय टाकलं गेलं पाहिजे. त्यानंतर गुगल माय बिझनेस जे मी तुम्हाला आता ओरली सांगितलं त्याचे डिटेल डिस्क्रिप्शन आहे. त्यानंतर जीएमबी वर आपण काय काय टाकू शकतो. वेबसाईट कशी आपल्यासाठी महत्वाची आहे आणि वेबसाईटमुळे काय होऊ शकतं, आपलं दुकान जरी बंद असलं तरी आपल्या दुकानात म्हणजे आपल्या प्रोडक्ट विषयी कस्टमर तिथून सगळी माहिती घेऊ शकतो. त्यानंतर वेबसाईट मध्ये कुठला कॉन्टेंट आपण टाकला पाहिजे. त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंग का महत्वाची आहे, व्हॉट्सअप मार्केटिंग मध्ये आपण काय काय करू शकतो. त्यानंतर जे आपण व्हॉट्सअप मार्केटिंग टूल देणार आहे तुम्हाला, त्या टूल मध्ये आपण काय काय करू शकतो, ही सगळी माहिती या प्रेझेंटेशन मध्ये आहे आणि तुम्ही ती सविस्तर बघू शकता. तर आता मार्केटिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर कॉन्टेंट आहे. कॉन्टेंट म्हणजे आपण कस्टमरला काय आपला संदेश पोहोचवतोय, आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस साठी कुठला कॉन्टेंट त्याला आपण देतोय तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हे आपल्या ट्रेनिंग मध्ये डिटेल मध्ये समजवलं जाईल की कॉन्टेंट काय टाकायचा, कसा टाकायचा, जेणेकरून कस्टमर आपल्या प्रोडक्ट विषयी आकर्षित होईल. आणि सर्वात महत्वाचं आजच्या डेटला आज मोठ्या मोठ्या कंपन्या एक अँबॅसेडर घेऊन करोडो रुपयाचे ऍड बनवतात आणि त्या दाखवायसाठी करोडो रुपये लागतात. आज एक कुठली प्रोडक्ट जर बघितला आपण तर त्यासाठी मोठ्या मोठ्या ऍक्टरला, क्रिएटरला करोडो रुपये दिले जातात, 3-4 करोड 5 करोड त्यांना अँबॅसेडर म्हणून दिले जातात. पण तेवढं त्या गोष्टी करणं आपल्याला शक्य नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो तर आपण रील्सला जे आहे रील्स बनवू शकतो. कशा बनवायच्या, काय बनवायच्या, कुठल्या टाईपच्या बनवायच्या ते ट्रेनिंग मध्ये दिलं जातं. पण रील्स हे असं एक सिक्रेट आहे की मार्केटिंग मध्ये आज तुम्हाला होल्डिंगचा इफेक्ट नाही मिळणार, ब्रॉचरचा इफेक्ट नाही मिळणार, कसलाच इफेक्ट नाही मिळणार. रील्स एक असं साधन आहे, ते जर तुम्ही त्याची जर ताकद समजून घेतली तर रील्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय नक्कीच ग्रो करू शकता. आणि रील्स कशा बनवायच्या, कुठल्या बनवायच्या, काय बनवायच्या सगळं ट्रेनिंग मध्ये तुम्हाला मिळणार. मार्केटिंग, फ्री मार्केटिंग करायचे बरेचसे प्रकार आहेत, ते मी ट्रेनिंग मध्ये तुम्हाला सांगेल. आज लोक व्हॉट्सअप स्टेटस ठेवतात, काही लोक तेही ठेवत नाही. पण जे पण काही प्रकार असतील ना फ्री मार्केटिंगचे ते कुठलेही सोडले नाही गेले पाहिजे. ट्रेनिंग मध्ये 11 प्रकार जे आपण फ्री मार्केटिंग कशी करू शकतो ते तुम्हाला दाखवलं जाईल. आज बरेचसे मोठे मोठे भरपूर पैसेवाले लोक सुद्धा शेअर चॅटचा मेसेज व्हॉट्सअप स्टेटसला ठेवतात. आज इझिली ते चांगल्या पोस्ट, चांगले व्हिडिओ बनवू शकतात, पण ते सुद्धा ठेवत नाही. शेअर चॅटचा मेसेज, शेअर चॅटची बढाई करता, पण आपल्या स्वतःच्या साठी एक चांगलं पोस्ट किंवा रील्स नाही बनवू शकत. मी हे ऑब्झर्व केलेलं आहे. तर तुम्हाला या पॅकेज मध्ये मिळणार काय, एक सर्वात महत्वाचं काय काय गोष्टी आहेत त्या पॅकेज मध्ये ते मी तुम्हाला सांगितलं. पण ऍडिशनल आणखी आता परत एकदा सांगतो, एक तुमचा ब्रँड लोगो तयार होईल. कारण कंपनीचा ब्रँड लोगो तर असतोच, पण एक तुमची स्वतः एक वेगळी आयडेंटिटी, त्यामुळे तुमचा एक लोगो बनेल. त्यानंतर तुमचा एक ब्रँड इंट्रो व्हिडिओ बनेल जो तुम्हाला
इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला व्हॉट्सअपला वापरता येईल असा. त्यानंतर एक ब्रँड सॉन्ग मिळेल. आज जिंगल सॉन्ग जर म्हटलं तर कंपन्या लाखो रुपये खर्च करून एक जिंगल सॉन्ग बनवतात. म्हणजे स्वतःच प्रोडक्ट विषयी किंवा जे काही आहे आपलं त्याविषयी एक जिंगल सॉन्ग बनवलं जातं. ते लाखो रुपयाला बनवलं जातं. पण इथे तुम्हाला तुमच्या कंपनीचं तुमच्या डीलरशिपचं एक ब्रँड सॉन्ग मिळेल. त्यानंतर ऑप्टिमाइज तुमचं फेसबुक पेज मिळेल. आता फेसबुक पेज बनवणं ही मोठी गोष्ट नाहीये. ज्याने थोडाफार ज्याला टेक्नॉलॉजीचा अभ्यास आहे तो इझिली बनवू शकतो. पण ते ऑप्टिमाइज म्हणजे त्याला प्रॉपर सेटिंग करणं गरजेचं असतं, जेणेकरून तुमची रीच वाढेल. त्यानंतर दुसरी गोष्ट तुमचं इंस्टाग्रामचं बिझनेस अकाउंट बनेल. इंस्टाग्रामला जे प्रोफाईल असतं ते वेगळं असतं आणि इंस्टाग्रामचं बिझनेस अकाउंट वेगळं असतं. ते तुमचं बिझनेस अकाउंट बनेल. त्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामला कनेक्ट केलं जाईल, जेणेकरून तुम्ही फक्त फेसबुकला काही टाकलं तरी ते इंस्टाग्रामला येईल. म्हणजे ते बाकीच्या सगळ्या सेटिंग करून तुम्हाला मिळतील थोडक्यात. त्यानंतर युट्यूब चॅनल बनेल. युट्यूब चॅनलमध्ये तुमची जी प्रॉपर सेटिंग्स वगैरे असतात, कव्हर इमेज वगैरे ते सगळं रेडीमेड तुम्हाला तयार करून मिळेल. त्यानंतर गुगल माय बिझनेस हे जे याचं प्रोफाईलमध्ये तुमची जर रँकिंग कमी असेल तर तुम्हाला ती रँकिंग कशी वाढवायची, किंवा तुमचा फोन नंबर लाईव्ह नसेल किंवा बऱ्याचशा काही गोष्टी असतील त्या बॅकएंडचे कामं आमच्या साईडने केले जातील. आणि त्यानंतर तुम्हाला फक्त तिथे पोस्टिंग किंवा काय करायचं त्याविषयी नॉलेज तुम्हाला दिलं जाईल. बॅकएंडला तुमचं जर रँकिंग कमी असेल तर तुम्हाला रँकिंगसाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात ते बॅकएंडने आम्ही करून देऊ. पण त्यानंतरही तुम्हाला इथे पोस्टिंग आणि बाकीच्या ज्या गोष्टी काय कराव्या लागतील ते ट्रेनिंगमध्ये सांगितलं जाईल. त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंगचा एक कोर्स तुम्हाला दिला जाईल. म्हणजे लाईव्ह ट्रेनिंग मध्ये पण राहील किंवा तुम्हाला कोर्स पाहिजे असेल कोर्स मिळेल. त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंगचं सॉफ्टवेअर मिळेल, जे मी तुम्हाला दाखवलं होता. त्यानंतर कॅनवा प्रो डिझायनिंगसाठी हे सगळ्यात महत्वाचं टूल आहे. त्याच्यात तुम्ही पोस्ट आणि व्हिडिओ वगैरे क्रिएट करू शकता. त्यानंतर तुमची एक स्वतःची एक वेबसाईट तुम्हाला बनवून देईल. आज 20-25 हजार रुपये वेबसाईटला लागतात आणि दरवर्षी तिला रिन्युअल करायचं असेल 3,000 रुपये चार्ज लागतो. पण ती वेबसाईट तुम्हाला या पॅकेजमध्ये आमच्याकडून फ्री देण्यात येईल. त्यानंतर बिझनेस व्हॉट्सअप तुमचं सेटअप करून देईल. बिझनेस व्हॉट्सअप सेटअप म्हणजे त्याच्यामध्ये ग्रीटिंग मेसेज काय पाहिजे तुमचा. कस्टमर तुम्हाला जेव्हा काही मेसेज करतो तेव्हा त्याला आपल्याकडून एक ऑटो रिप्लाय मेसेज जातो, ग्रीटिंग मेसेज. तो ग्रीटिंग मेसेजच इतका महत्वाचा असतो की त्याच्यावरूनच तुम्ही बऱ्याच काही गोष्टी करू शकता. ऍक्च्युअल तो मेसेज मी आता तुम्हाला इथे दाखवत नाही, पण तुम्ही हे पॅकेज घेतलं तर तो किती पॉवरफुल आहे. त्यानंतर तुम्ही क्विक रिप्लाय मेसेज टाकू शकता. फायनान्सच्या ज्या स्कीम आहे त्याची रेडीमेड क्विक रिप्लाय मेसेज तयार करू शकता. त्यानंतर प्रोडक्ट कॅटलॉग आणि बरंचसं काही या व्हॉट्सअप बिझनेस मध्ये सेटिंग जे असतात ते आम्ही तुम्हाला करून देऊ. त्यानंतर चॅटबॉट तुमचा क्रिएट केला जाईल. आज मोठ्या मोठ्या कंपन्या 25-30 हजार रुपये चॅटबॉटचे घेतात, पण तोही तुम्हाला याच्यामध्ये आमच्याकडून फ्री मिळणार आहे. त्यानंतर तुमचे ईमेल सिग्नेचर तुम्हाला याच्यात करून मिळेल. त्यानंतर प्रोडक्टिव्हिटी टूल्स तुम्हाला समजवले जातील. 365 दिवसाच्या पोस्ट कशा क्रिएट करायच्या, कॅनवाच्या माध्यमातून 365 दिवसाच्या पोस्ट तुम्ही रेडीमेड कशा क्रिएट करू शकता ते शिकवलं जाईल आणि करूनही दिल्या जातील. त्यानंतर 365 दिवस तुम्हाला रील्स आमच्याकडून प्रोव्हाइड होणार आहे. जीपीटी विषयी तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. चॅट जीपीटी कसं तुम्हाला हेल्प करू शकतो तुमचा बिझनेस वाढवायला, सोशल मीडियाचा कॉन्टेंट कसा करू शकता तुम्ही, ऍड कॉपी कशा बनवू शकता, गुगल मध्ये रँकिंग मध्ये काय करायचं, व्हिडिओ स्क्रिप्ट कशा क्रिएट करायच्या, व्हॉट्सअपवर फॉलोअप कसा घ्यायचा, फेस्टिवलच्या स्कीम कशा बनवायच्या. तर चॅट जीपीटीचं एक प्रॉपर नॉलेज तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर 7 दिवसाचं एक ट्रेनिंग राहील. त्या 7 दिवसामध्ये ट्रेनिंगचा भाग इथे मी या प्रेझेंटेशन मध्ये देत नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी ट्रेनिंग मध्ये आहेत त्या एक्सपोज होणार नाही तिथे. ते तुम्हाला डायरेक्ट ट्रेनिंग मध्ये समजवले जातील. पण एक्झॅक्ट काय काय करायचं ते तुम्हाला ट्रेनिंग मध्ये समजवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअपची एक कम्युनिटी आमची राहील. त्या कम्युनिटीमध्ये नवीन नवीन जे अपडेट येतात इंडस्ट्रीविषयी किंवा डिजिटल मार्केटिंग एक अशी गोष्ट आहे जिचे ट्रेंड रोज बदलत जातात. डॉक्टरने एकदा डॉक्टरकी शिकली की तो नंतर मग त्याचे कामच करत असतो, पण डिजिटल मार्केटिंग मध्ये रोज नवं काही घडत असतं. त्यामुळे या कम्युनिटीमध्ये तुम्हाला तो बघता येईल की काय काय आज चेंज झालंय, काय काय नाही, किंवा इंडस्ट्रीविषयीची माहिती ती पण तुम्हाला आमच्या प्रायव्हेट कम्युनिटीमध्ये मिळेल. तर अशा सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर याची किंमत टोटल 2,31,000 रुपये होते. पण हे तुम्हाला मी 2,31,000 तुमच्याकडून घेणार नाही. तुमच्या मनात प्रश्न असेल की देऊन देऊन किती डिस्काउंट देणार.
तर तुमचा हा जो खर्च आहे हा तुमच्या रोजच्या चहाच्या खर्चापेक्षाही कमी. थोडक्यात काय, तर 200 रुपयापेक्षा जास्तच, म्हणजे एक सब डीलर जरी असला तरी 200 रुपयाच्या वरतीच त्याचा चहाचा खर्च असतो. पण तुम्हाला 200 रुपये पर डे खर्च नाही. तर याच्यासाठी मी तुम्हाला 3 प्लॅन देतोय. त्या 3 प्लॅन पैकी जो ऍक्शन टेकर असेल, कारण या प्लॅनची जी किंमत आहे ती मी इतकी नगण्य ठेवलेली, ती तुम्ही इझिली त्याला अडॉप्ट करू शकता जर तुम्हाला या गोष्टींचं सगळ्यांचं महत्व समजलं असेल तर. आणि आज जर तुम्ही डिसिजन नाही घेतलं तर तुमचा कॉम्पिटिटर हे डिसिजन घेईल आणि तो तुमच्या पुढे जाईल हे नक्कीच. कारण गेल्या 3-4 महिन्यापासून आपण बघतोय की हिरो, होंडा, बजाज, टीव्हीएस या 4ही कंपन्यांमध्ये अशी तुरस लागलेली की दर महिन्याला त्यांचा नंबर खालीवर होत आहे. आधी किती दिवस हिरो 1 नंबर होती, पण आज हिरो 4 नंबर झालेली. 1 वरून डायरेक्टली 4 नंबर. त्यामुळे कधीही हवेत राहू नका. केव्हाही काहीही होऊ शकतं. हे डिजिटल युग आहे. कोणीही केव्हाही वरती जाऊ शकतं किंवा कोणीही केव्हाही खाली येऊ शकतं. आणि कंपन्यांच्या लेवलवर स्टेबल राहतील, पण तुम्ही तुमचा मार्केट रेशो, तुमचा शहरातला मार्केट रेशो जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला डिजिटल झाल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि मी जे काम हातात घेतलेलं आहे ते कुणीही करू शकत नाही. स्वतः तुमचा डिजिटल मार्केटर बनवून देणं किंवा तुम्हाला डिजिटल ग्रो करणं, आणि त्यासाठी एवढा मोठा पॅकेज कोणी देणार नाही. त्यामुळे किंमत जी त्या किमतीचा आजच फायदा घ्या, कारण या किमतीत मलाही ते परवडणारी गोष्ट नाही तरी मी ती आज करतोय. त्यामुळे एक काही दिवसांपर्यंत त्या किमतीवर राहील, त्यानंतर मलाही या पॅकेज ह्या फ्रेम मध्ये परवडणार नाही. तर तुम्हाला मी 3 ऑप्शन देतोय. तुम्ही जर लगेच ऍक्शन टेकर असाल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता जर पेमेंट करत असाल तर फक्त तुम्हाला 21,999 मध्ये पॅकेज मिळणार आहे. आज तुमचा दिवसाचा चहाचा खर्च 200 रुपये, 500 रुपये, पण हे फक्त 60 रुपये तुम्हाला एका दिवसाला पडणार आहे. म्हणजे 21,999 मध्ये टोटल तुम्हाला पॅकेज मिळणार आहे. 2,21,000 ची कॉस्ट होते. पण हे फक्त जो ऑन द स्पॉट डिसिजन घेईल त्याच्यासाठी, आणि जे विचार करू बघू त्यांच्यासाठी उद्या याची किंमत 34,999 असणार. त्यांनाही तरी 96 रुपये पर दिवसालाच हे मिळणार. हे झालं पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन, आज तुम्ही 12,500 पेड करू शकता आणि नेक्स्ट मंथला 12,500 पेड करू शकता. तुम्ही 12,500 करून 2 महिने जरी पेड केले तरी तुम्हाला 70 रुपये पर डे प्रमाणे हे पॅकेज मिळणार आहे. म्हणजे 70 रुपयात तुम्ही हे पॅकेज घेऊ शकता. आज 12,500 पेड करून आणि नेक्स्ट मंथला 12,500 पेड करून. तिसरी योजना अशी देतोय की ज्यांना डायरेक्टली वन टाइम पेमेंट 12,500 शक्य नाही आणि 22,000 शक्य नाही, त्यांनी फक्त आज 9,999 रुपये भरायचे आणि पुढचे 11 महिने 2,000 रुपये भरायचे. त्यासाठी आपण पोस्ट डेटेड चेक देऊ शकता किंवा एसीएच सर्व्हिसचा वापर करू शकता. हे 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. तर मित्रांनो, या सुवर्ण संधीचा फायदा घ्या, कारण अशी संधी परत मिळणार नाही. आणि डिजिटल मार्केटरला तुम्ही जर देत असाल तर 1.5 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील जवळपास, आणि तरीही त्याच्यातून आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. मित्रांनो, बिझनेस हा फक्त पैशाने कधीच चाललेला नाही. बिझनेस कधी सिस्टीमने चाललाय. आज धीरूभाई अंबानी आणि अनिल अंबानी या 2 लोकांचं जर उदाहरण घेतलं तर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांचं उदाहरण घेतलं आपण, धीरूभाई अंबानी यांनी करोडो रुपये या दोघांच्या नावावर देऊन यांना दोघांना बिझनेस साठी वाढवण्यासाठी करोड रुपये दिले होते. अनिल अंबानींनी काहीच नसतं केलं. सिस्टीम ज्या आहेत त्या चुकीच्या वापरल्या, त्यामुळे ते आज 3,300 करोड त्यांना रिफंड द्यायचा आहे. म्हणजे त्यांच्यावर कर्ज आहे. आज अब्जो रुपये दिलेल्या माणसालाही कर्ज भोगावं लागतंय. त्यामुळे पैसा फक्त बिझनेस मध्ये काम नाही करत, तर बिझनेस मध्ये काम करतं सिस्टीम. माणसं हारता आणि सिस्टीम जिंकता. त्यामुळे बिझनेस मध्ये जर तुम्हाला तुमचा बिझनेस डिजिटली कुठल्याही पद्धतीने ग्रो करायचा असला तर सिस्टीम महत्वाची आहे. आणि आज 70 रुपये काही मोठी गोष्ट नाही जर तुम्हाला बिझनेस डिजिटली ग्रो करायचा असेल तर. पण हे 70 रुपयाचे पॅकेज आहे ते फक्त आजच्या दिवसापुरतं आहे. उद्या त्याची किंमत 90 रुपये पर डे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जसा बघितला, हे जसं प्रेझेंटेशन बघितलं
तर तुम्ही लगेच ऍक्शन घेतली तरच तुम्हाला किंमत याच्यामध्ये ते मिळणार आहे. असा प्लॅन जो आहे तो भारतामध्ये कोणी देऊ शकत नाही, जगात कोणी देऊ शकत नाही. 1.5-2 लाख रुपये जरी दिले तरी अशी ट्रेनिंग कोणी देऊ शकत नाही. 1.5-2 लाख रुपये देऊनही तुमचा स्वतःचा डिजिटल मार्केटर तुम्हाला कोणीही बनवून देऊ शकत नाही. कारण मला त्या फील्ड मधलं 5 वर्षाचा अनुभव आहे आणि 20 वर्ष ऑटोमोबाईल क्षेत्रात मी स्वतः 20 वर्ष डिजिटल मार्केट टू व्हीलर डीलरशिप चालवली, तो अनुभव आहे. त्या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून मी तुमचा स्वतःचा डिजिटल मार्केटर बनवून देईल याची गॅरंटी देतो. बिल गेट्स काय म्हणता? बिल गेट्स म्हणता, मी नाही म्हणते, इफ युअर बिझनेस इज नॉट ऑन द इंटरनेट दॅन युअर बिझनेस विल बी आउट ऑफ द बिझनेस. तर मित्रांनो, ज्यांना हे समजलं असेल ते मला 97-306-2299 या फोन पे गुगल पे नंबरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवून आजच एनरोल करा. कारण पुढची बॅच लवकरात लवकर सुरू होते आणि बॅच मध्ये फक्त ही सुविधा 20 लोकांना मिळणार आहे. कारण मी ट्रेनिंग मध्ये फक्त 20 लोकच घेतो आणि 20 नंतर ती बॅच फुल होते. तुम्हाला सर्वांना डिजिटल गुड लक. थँक्यू व्हेरी मच.